पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो नका घेऊन जाऊ वर्षाताईंना, तिथे गेल्या ना। दादा पर्सच घेते मी, येते। हां कशाला राहू मी या घरात? माझ्या सख्या भावाला सुद्धा जड झाली आहे मी। हे पाय माझे। मी तुला आधीच सांगितलंय की माझ्या गोष्टींमध्ये पडायचं नाही। वर्षाताई तुमच्या सख्या भावाची बायको आहे मी, तुमच्या सोबत काही चुकीचं सांगितलं ना एकदा, पडायचं नाही। हे बघ, माझा संसार आहे, मी करतेय मॅनेज, होईल सगळं नीट। वर्षाताई तुम्हाला मी शब्द दिलाय, नाही सांगणार यांना आणि आईंना पण की तुमच्या बाबतीत काय घडतंय ते। पण वाईट ह्याचं वाटतंय तुमची माणसं तुमच्या आजूबाजूला असूनही तुम्हाला त्रास सहन करावा लागतोय। अशा परिस्थितीत कसं शांत राहायचं मी? आनंदी, कॉफी? वर्षाचा विचार करतेस ना? आनंदी, हे बघ, वर्षा अजूनही लहानच आहे, ती अशीच आहे अगं। मी एक मोठा भाऊ म्हणून माझ्या बहिणीसोबत कायम असेल हे मी तिला सतत जाणीव करून देत राहिलो, पण तिला जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणं राहून गेलं। आईने सुद्धा वर्षाच्या प्रत्येक हट्टाला खतपाणी घातलं, त्याचाच हा परिणाम आहे। आम्ही गेली अनेक वर्ष प्रयत्न करतोय तिचा संसार खूप छान व्यवस्थित सुरळीत चालावा, पण खरं तर तिचा संसार ह्याच घरातून चालतो, फॅक्ट आहे। तर तू नको टेन्शन घेऊस। अहो संसाराला लागणाऱ्या वस्तू देणं आणि संसारात नांदणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। म्हणजे वरून संसार दिसतो तेवढा सोपा नसतो तो। आपल्याला एखादी व्यक्ती आळशी वाटू शकते की तिला त्या संसाराच्या जबाबदाऱ्या नकोय असं वाटू शकतं, पण त्याची दुसरी बाजू पण असू शकते ना। वैकरणी गोष्टींना बघून काही निर्णय घेऊ नका, बस एवढंच म्हणायचंय मला। आनंदी, तुझी कॉफी थंड होईल। आणि ठीक आहे, म्हणजे वर्षाबद्दल आपण काही बोलणं इम्पॉर्टंट आहेच, पण खरं तर कॉफी, मला तुझ्यासोबत निवांत कॉफी प्यायची म्हणून मी आलोय। अहो काय? एक सांगू, कॉफी छान झाली। थँक्यू। आज खूप धावपळ झाली ना तुमची? हां ठीक आहे, पण नाही, वर्षाताईंची काळजी, ऑफिसमधली कामं असतील, जमला असाल तुम्ही। ठीक आहे, काय हरकत नाही। खेप पाय माझे, दमला असाल म्हणून मीच बसलीये, द्या बरं। काय? तुम्ही अगं नाही, बसा। मी सांगेपर्यंत ठीक आहे, पण
टेस्ट डेव्हलप व्हायला थोडा वेळ लागेल, जमेल. आनंदी, अगं हा चहा कॉफी सारखा का लागतोय का? कारण आई तो चहा नाही, ती कॉफीच आहे. ए बाळा आनंदी, तू मला का ग कॉफी दिलीस? मला चहाच हवा बाई, चहाने तरतरी येते. घे बाय माझे. आई तुमचा चहा नाहीये हा, ह्यांची कॉफी होती. हो का? ह्यांची कॉफी का? आजकाल बरीच कॉफी व्हायला लागली आपल्याकडे. नाही, परवा मी देवदर्शनावरून आले तेव्हा पण 2 कॉफीचे मग इथे पडले होते. ते गप्पा मारत होते एकमेकांची. आओ, हे बघा, आता अति होत चाललंय तुमचं. एक तर काल दादा घरी येऊन गेलाय, तर त्याला अंदाज आलाच असणार काही ना काहीतरी. आणि तुम्ही हे जे वागताय ते मी माझ्या दादाला सांगितलं ना, तर तो त्याच्या बहिणीसाठी काय करेल तुम्हाला माहित नाही. ठेवा आता फोन. आई चहा आणत्या. अय ओ गडग्या, मला उठवत नाही. वर्षाताई, गुड मॉर्निंग. आलीस तू? वर्षा, हा, मी तुला काय सांगितलं होतं तरी तू आलीस? अरे दादा, ते काय झालं मी तुला सांगते. आई, मी तुला काल जे सांगितलं होतं ते करशील? म्हणजे या घरामध्ये मी अपेक्षा ठेवू शकतो की कोणीतरी माझं ऐकेल? अरे दादा, ते मी सांगते तुला, ऐक. हे बघ काय झालं माहितीये का दादा, ऐक ना मी काय सांगते. आनंदी, दादा, मला अरे उशीर होतोय, मी निघतोय. अरे दादा, ऐक तर मी काय सांगते तुला. दादा, मला बोलायचं काहीतरी तुझ्याशी. दादा, अरे हा दादा पण ना काही ऐकूनच घेत नाही. वर्षाताई, आनंदी, जा मस्त चहा कर जा माझ्यासाठी, एकदम कडक करा. हा, हग जा. तुझा चहा झाला वाटतं? झाला. हा, ताई चहा सोबत चिवडा देऊ? नकोय मला. मला चालेल. बरं बिस्किट आणू का मग? सांगितलं ना एकदा नकोय. मला बिस्किट पण चालेल. वर्षा, माझी सिरियल मला बघायची, रिमोट देतेस का? आई थोडा वेळ मला आवडतं ते बघितलं तर काय हरकत आहे का तुझी? हो आहे हरकत. हे जे काही तुझे लाड आहेत ना, ते सगळे तुझ्या घरी कर, इथे नको करू. दे मला रिमोट दे. आई, अगं बाई चिवडा ना ग बाई. किती आपल्या बरोबर आहे, कारण काल रात्रीच आमचं ठरलं होतं की परी आपल्या बरोबर मोबाईल कुठे गेला मा? परी आपल्या बरोबर. आई हो गेला. परीशिवाय अगं बाई माझा फोन आहे. अगं बाई आणि नाही इथे तुझा फोन. मलाही नाही करा. आई थांबा, उचल. पडला सगळा चिवडा. काल रात्री जसं ठरवलं की तिला तू आपल्या कर. बरोबर घेऊन जायचं. मी मोबाईल बघते माझा. कुठे गेला फोन? फोन कुठे गेला? फोन ग बाई मला ना लक्ष. आई इथे पण नाही. वेलकम वेलकम. वर्षाताई, हे आले होते ना काल घरी? मग भाऊजी काय म्हणाले? बोलले का काही? काय करायचंय तुला? नाही म्हणजे
भाऊजी काल खूप चिडले होते ना, आणि त्यात हे घरी अचानक आले. हे तुम्हाला म्हणाले होते ना 3-4 दिवस येऊ नको. आज आलात तुम्ही, म्हणजे तुला मी इथे आले त्याचा प्रॉब्लेम होतोय का? जाऊ का मी? नाही नाही वर्षाताई, असं कसं वाटेल? हॅलो. हा हा बोला जावई बापू बोला. काय सासूबाई आहात कुठे? काय आता कुठे असणार, माझे गुडघे मला घराबाहेर निघूच देत नाही. घरातच आहे तुमची सासूबाई. बोला काय म्हणता? आज कशी काय आली सासूची आठवण? तुम्हाला सांगतो, जेवायचा पहिला घास खायच्या आधी तुमची आठवण येते, मग डेकर येतो. काय ग बाई, मस्करी करताय तुम्ही. अहो खरंच. बरं मी काय म्हणतो, मला तुमच्या आजची पावभाजी खायची इच्छा झाली. होय हो का? अहो करते ना मग, त्यात काय. तुम्ही सांगावं आणि आम्ही करावं. मी खरं तर वर्षाला सांगितलं असतं करायला, पण तुम्हाला तर माहिती आहे आमचा संसार तुमची मुलगी तुमच्याच घरातनं चालवते. खरं सांगायचं तर चहा पावडर आणि साखर सोडली तर आमच्या घरात काही नसतं. सुरुवातीला आव आणायची ती, मी तुमच्याच घरनं डबे आणायची आणि आमच्या घरात सगळ्या भांड्यांमध्ये रिकामे करायचे. आणि मी कामावरनं आलो की अशी दाखवायची की बाप रे ही दमली आणि ही काम केलंय. नंतर नंतर मला कळलं की हा सगळा स्वयंपाक तुमचाच, म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं पावभाजी करायला. तर पाठवताय ना पावभाजी? हो हो पाठवते ना पावभाजी. बरं मला एक सांगायचं होतं, मला बटाट्यानी ऍसिडिटी होतं, तर बटाटा न घालता पावभाजी पाठवते? नाही टाकत, अजिबात नाही टाकत बटाटा. हा बनवते मी पावभाजी बिना बटाट्याची. मी काय म्हणते जावे बापू, कशाला तिथे डबा घेऊन तिथे खाणार, इथेच या ना. हा छान पंगत मांडते तुमच्यासाठी. वेळ वेळ नसतो ना, वेळ असता तर नक्की आलो असतो. हो का? अहो सासूबाई, तुम्ही एवढी प्रेमाने पावभाजी करणार म्हटल्यावरती निवांतपणे खायला पाहिजे ना, म्हणून म्हटलं घरी पाठवा ना. आणि एक सांगायचं होतं, जर डबा पाठवता नाही आला तर वर्षालाही पाठवायची काही गरज नाही, कारण डब्या व्यतिरिक्त तसाही मला तिचा काही उपयोग नाही. चला ठेवू फोन. आनंदी पावभाजी करायला घे. आई पावभाजी? हो, सगळी हातातली कामं बाजूला ठेव आणि जावई बापूंसाठी पावभाजी बनवायला घे. कशाला उगीच? जावई हक्कानं म्हणतोय सासूबाई पावभाजी बनवा, सासूबाई पावभाजी बनवा. बनवायला नको? आनंदी, जावई प्रेमानं आंधळ केलं या म्हातारीला. एकदा सांग त्यांना त्यांचा जावई कसा आहे ते. काय असं उभ्या उभ्या पावभाजी बनवणारच का? इकडे तिकडे काय बघतेस? पावभाजी बनव. आणि पावभाजीत बटाटा टाकू नको. जावई बापूंना चालत नाही तो. के बाय माझे. आई आता बटाट्याशिवाय कशी काय बनवायची पावभाजी? सोपं आहे ग. बाकीच्या भाज्या टाकायच्या. ती काय बटाट्याची भाजी आहे का? बटाटा हवाच म्हणून बाकीच्या भाज्या टाकायच्या बस. काय माज आहे. पावभाजी हवी आहे पण त्यात बटाटा नको. कशी करणार पावभाजी? आनंदी, मी तर म्हणते पावभाजी करूच नकोस. हे बघ आनंदी, त्यांना हवी तशी पावभाजी बनव. काही कमी जास्त होता कामा नये. उगाच त्याच्यावरून वादंग नको वाजायला. आणि तिखट थोडं कमी टाक. हो. वर्षा, जरा आतमध्ये मला बोलायचंय तुझ्याशी. आनंदी, आपण का त्याचे चोचले पुरवायचे? नाही, मला सांग, आपल्या घरातल्या मुलीला हा माणूस त्रास देतोय तर याला मखरात नेऊन बसवायचं? त्यात नाही याचे ना खरे, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. राघव असं वागला असता तर आपण सहन केलं असतं का? मग आपण याचं का सहन करायचं? कोण आहे असा हा? आनंदी, त्याला काय वाटतंय माहितीये का? त्याच्या विक्षिप्तपणामुळे आपण हे सगळं सहन करू. पण मी नाही सहन करणार. मी तर निषेध करते असल्या पाहुणचाराचा. शांत व्हा बरं आधी. हे बघा, डबा तर द्यावाच लागणार आहे ना आपल्याला. आपल्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? बनवते मी पावभाजी.
आनंदी, काश्मीरी मिरची कुठे आहे? ती नाही भिजत टाकलीस? हा अगं, पावभाजीला छान रंग येतो. रमाताई, आता मला मगाशी सांगत होतात भाऊजी किती विक्षिप्त आहे आणि आता मदतीला आलात. मला तर ना त्याला असं चोप द्यावा असं वाटतो ना. पण या वर्षासाठी शांत बसते मी, नाही तर असं मारला असता ना त्याला. पण ही वर्षा सुद्धा ना धुतल्या तांदळासारखी नाहीये, एकदम आळशी आहे आणि खादाड आहे. ठीक आहे, जाऊ दे, कशी असते तरी माझी नणंद आहे ती. माझी पण आहे ना. खरं सांगू का तुम्हाला, मला माझ्या माणसांसाठी करायला खूप आवडतं, पण भाऊजींसाठी काही करावंसं वाटत नाही. पण शेवटी काय, माणसांपेक्षा नाती जास्त मोठी. आणि आपण ती नाती जपत बसायची आणि यांनी त्या नात्याची किंमत करायची. जाऊ दे. ए, काय करतेस? हे नीट कर, सगळं नीट कर बर का. आणि हे सगळं उकडून झालं ना की स्मॅश करायचंय तुला. हो. एरवी सगळेजण तुला सुगरण सुगरण म्हणत असतात, आता आज काहीतरीच करून ठेवशील. रमाताई, खरं सांगू का, नेहमीचं जेवण मला बनवायला सांगा. पुरणपोळी, मोदक, श्रीखंड, पिठलं, भाकरी, मच्छी, मटण. बस बस बस, माझ्या तोंडाला पाणी सुटतं ग. म्हणजे मी ते कधीही करू शकते, पण हे मुंबईकडे जे मिळतं ना पावभाजी आणि चायनीज, ते नाही जमत मला. म्हणजे तसं नीट जमतं मला, पण हॉटेलमध्ये कशी मिळते पावभाजी तशी नाही जमत. आता काय मदत कराल ना आता मला? हा करते की. आता काय सवतीसाठी कुकिंग क्लासेस उघडायला लागतील मला. चल चल कर, मी सांगते तू करत जा. हा, पाणी घाल. आनंदी, काय मस्त वास येतोय ग पावभाजीचा. हो ना? हो, खूप छान झाली असणार नक्की. आनंदी, वा वा वा, छान वास येतोय ग. मला राहवलं नाही म्हणून आले मी बघायला. सुरेख सुरेख. टाक टाक बटर टाक, भरपूर बटर टाक. हो. मी काय म्हणते, आता जावई बापूंसाठी करतेच आहेस ना, मग आपल्यासाठी पण करून टाक. नाही, मला नकोय, मला नकोय, मी चिंगीसाठी म्हणते. आई, केलीये मी. एक बटाट्याची आणि एक भाऊजींसाठी बिन बटाट्याची. वा वा वा, गुणाचे. मला जरा दाखव बरं, दाखव. म्हणजे मला चव घेऊ दे. काय मला म्हणाले ना सासूबाई, तुमच्या हातची पाहिजे पावभाजी, तर मला बघायला पाहिजे ना बनवली आहेस की नाही बरोबर. हा हा. वाव, सुरेख, छान छान बनवलेस. बघितलंस कशी बनवायची हे मी सांगितलं आणि कौतुक तुझं होतंय. बरं आनंदी, एक बटाट्याची आणि एक बिन बटाट्याची केलीस ना? चुकून बटाटा इकडचा तिकडे नाही ना गेला? नाही नाही आई, मी काळजी घेतलीये त्याची. हो ग बाई, जावयाचं काम आहे. आता जावयाच्या मागण्या आपण नाही मान्य करायचं तर कोणी करायच्या सांग मला. काळजीच आहे सगळी. रमा पण बनवायची, पण ही जरा जास्त चांगली केलीस तू. हा गुडघ्याबरोबर बोट पण क्षीण झाली का माझी, हातातूनच पडलं.